सोलापुरात शेतकरी मालकाच्या मृत्यूनंतर 9 दिवस लोटले. कुत्रा स्मशानभूमीतच थांबून घटना ऐकून रडाल. एका मुक्या प्राण्याने दाखवलेलं हे नातं पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. माणसं विसरतात, पण हा कुत्रा विसरायला तयार नाही. नक्की काय घडलं वडवळ गावात आणि का संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, ही घटना ऐकताना तुम्हीही भावूक व्हाल. वडवळ गावात राहणारे तानाजी सदाशिव पवार हे साधे शांत स्वभावाचे शेतकरी होते. जेमतेम 2 एकर शेती, पत्नी आणि मुलासह ते वस्तीवर राहत होते. आयुष्य साधं होतं, पण मन मात्र मोठं होतं. गावात कुणाचं काम असलं, अडचण असली तरी तानाजी पवार हे नेहमी धावून जायचे. त्यांचा स्वभाव इतका मोकळा होता की गावातील प्रत्येकजण त्यांना आपला माणूस मानायचा. तानाजी पवार यांना एक कुत्रा होता. तो कुत्रा त्यांच्या आयुष्याचा एक भागच बनला होता. ते शेतात गेले तर कुत्रा सोबत, वस्तीवर बसले तर कुत्रा त्यांच्याजवळ, आणि रात्री घराच्या अंगणात झोपताना देखील तो त्यांच्याच आसपास असायचा. गावातील लोक सांगतात की तानाजी पवार आणि त्यांच्या कुत्र्यामधलं नातं खूप खास होतं. कुत्र्याला त्यांनी लहानपणापासून वाढवलं होतं. त्याला खायला घालणं, त्याच्याशी बोलणं, त्याला शेतात सोबत घेऊन जाणं हे सगळं रोजचंच होतं. कुत्रा देखील तानाजी पवार यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून असायचा. ते कुठे गेले, किती वेळ झाले हे सगळं त्याला कळायचं. मात्र काही दिवसांपूर्वी अचानक तानाजी पवार यांची तब्येत बिघडली. अल्पशा आजारामुळे त्यांना त्रास सुरू झाला. सुरुवातीला फारसं गंभीर वाटलं नाही, पण परिस्थिती हळूहळू गंभीर होत गेली. कुटुंबियांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण नशिबाने साथ दिली नाही. 7 ऑक्टोबर रोजी तानाजी पवार यांचं निधन झालं. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. गावावर दुःखाचं सावट पसरलं. कुटुंबियांवर तर दुःखाचा डोंगर कोसळला. तानाजी पवार यांच्या जाण्याने सगळे हळहळले. त्यांच्या निधनानंतर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली. वडवळ येथील एका स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा कुत्रा देखील तिथेच होता. स्मशानभूमीत गर्दी होती. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. मात्र त्या कुत्र्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं. तो सतत त्या जागेकडे पाहत होता जिथे त्याच्या मालकाचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. अंत्यसंस्कार पूर्ण झाले. एक करून लोक घरी जाऊ लागले. नातेवाईक देखील निघून गेले, पण कुत्रा मात्र तिथेच थांबून राहिला. तो हललाच नाही. पहिल्या दिवशी लोकांनी फारसं लक्ष दिलं नाही, पण दुसऱ्या दिवशी देखील कुत्रा त्याच ठिकाणी बसलेला दिसला. गावकऱ्यांच्या लक्षात आलं की हा कुत्रा अजूनही तिथून हललेला नाही. तिसऱ्या दिवशी काहींनी त्याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्याला खायला दिला, आवाज दिला, पण कुत्रा तिथून हलायला तयार नव्हता. तो पुन्हा त्या जागेकडे जाऊन बसायचा. दिवस जात होते. 4था दिवस, 5वा दिवस, 6वा दिवस, आणि तरीही कुत्रा तिथेच बसून होता. गावकऱ्यांच्या मनात हळहळ व्यक्त करण्यात आली. लोकांनी त्याला उचलून नेण्याचा प्रयत्न केला, पण कुत्रा पुन्हा स्मशानभूमीत परत येत होता. जणू त्याला वाटत होतं की त्याचा मालक परत येईल. 7व्या दिवशी गावात ही घटना चर्चेचा विषय बनली. लोक दूरवरून हा कुत्रा पाहण्यासाठी येऊ लागले. मुक्या प्राण्याचं हे नाते पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. 8वा दिवस आला तरीही कुत्रा तिथेच बसून होता. काही ग्रामस्थांनी त्याला पाणी दिलं, खायला दिलं, पण तो फारसं काही खात नव्हता. आणि आता 9वा दिवस, कुत्रा अजूनही त्याच ठिकाणी बसून आहे. मालकाच्या आठवणीत तो तिथून हलायलाच तयार नाही. ही घटना वडवळ गावातच नाही तर आसपासच्या परिसरात देखील चर्चेचा विषय बनली. मुक्या प्राण्याचं हे प्रेम प्रत्येकजण पाहून भावूक झाला. गावकऱ्यांनी सांगितलं की तानाजी पवार यांनी त्या कुत्र्यावर खूप प्रेम केलं होतं, आणि आता तोच कुत्रा आपल्या मालकाच्या आठवणीत स्मशानभूमीत थांबू नये. काहींनी त्याला घरी नेण्याचा प्रयत्न केला, पण कुत्रा परत त्या जागी येतो जणू त्याचं मन तिथून हलायला तयार नाही. गावातील प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात त्या कुत्र्याविषयी दयाभाव निर्माण झाला आहे. काहीजण रोज त्याला खायला देतात, मात्र कुत्र्याच्या डोळ्यात अजूनही त्याच्या मालकाची वाट पाहणं दिसतं. हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. माणसं कधी नातं विसरतात, पण मुक्या प्राण्यांचा विश्वास आणि नातं पाहून प्रत्येकजण भावूक झाला आहे. वडवळ गावातील ही घटना आता अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेली आहे. एका कुत्र्याने दाखवलेलं हे नातं खरोखरच हळहळ निर्माण करणार आहे. मालकाच्या मृत्यूनंतर 9 दिवस झाले, पण कुत्रा अजूनही स्मशानभूमीत थांबून आहे, आणि हेच दृश्य पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.